आणि आपलं सहकार्य आणि आपल्या सहकार्यामुळे हे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचं नाव सातत्याने अगदी सात समुद्र पार नेण्याचं काम हे तुम्ही सर्व टीम करत असतात आणि त्यामुळे तुम्ही याची दक्षता नक्कीच घ्या की कुठल्याही नियमाचं उल्लंघन होणार नाहीये। हे नियम तुमच्यासाठी आहे, एक चांगली शिस्त, एक चांगलं क्रिकेट आणि क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट सहकार्य मिळावं आणि याचसाठी मात्र सातत्याने हा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन सातत्याने झडत असतं आणि संपूर्ण मेहनत या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आज जर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय अध्यक्ष आणि संस्थापक शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून मात्र हे पाहिलं जातं। जाऊया मॅचच्या दिशेने, मॅचला होईल सुरुवात। 3 षटकांची मॅच, पहिला बॉल शिवाजी यांच्यासाठी, पहिला बॉल पायावरती आदळलाय, अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न होता, आखूटप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा द्यायची होती, बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये, पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय। P1 चं पहिलं षटक हाताळतोय एलेक्स, यावेळेस ऑन साइडला पुल केलाय, शॉट ऑफ पुल, पुल होतोय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल हिट, षटकार। ओव्हर पिच होता, टप्पा थोडासा पुढे ठेवला होता, पायावरती आढळलाय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल डॉट बॉल येतोय। गतीमध्ये आता परिवर्तन केलं अलेक्सने, कारण याच्या आधीच्या बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर हे कमबॅक करत असताना गुलमोहर बोत्रेवाडी टीम यांचं जिवाळा चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम बागल सर। ओहो, स्ट्रेट, खूप चांगला फटका, इथे आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय। काय शिवाजी, दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। बारा धावा धावफलकावरती लागतायत, दोन मोठे प्रहार शिवाजी यांच्या बॅट वर मधून आलेले पाहायला मिळत आहेत। हो, खूप चांगला बॉल, अवांतर धाव संख्येमध्ये मात्र भर होते, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव, पंचांचा निर्णय। तेरा धावा, ओहो, पुन्हा एकदा तोच फटका त्याच दिशेने ठोकलाय, आणखीन एक येतोय बिग हिट, षटकार। आणखीन एक येतोय, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, या षटकातील हा चौथा षटकार ठोकलाय। शिवाजीच्या बॅट मधून येत आहेत, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना शिवाजी याने मात्र 4 षटकार ठोकले। टीमची धावसंख्या, पहिलं षटक समाप्त, 25।
अनिल साठी हा बॉल होता, खूप चांगला टप्प्यावरती हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय, सरळ गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. आणि पाठीमागे पाहू शकता एक स्लिप देखील तैनात केलेली आहे. खराब लाईन आणि लेंट एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव फलकावरती ऍड होईल. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. अशा धावा तुम्ही देणं अगदी अचूक ठरणार नाहीये, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायचंय. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चुकी करत नाहीये. प्रथमेश होता त्या ठिकाणी. लॉंग ऑन रिजन मध्ये पकडला जातोय झेल. पहिला धक्का, पहिला हादरा टीम कराटे या संघाला. बॅक टू द डगआउट जावं लागेल. अनिल नवीन बॅटर यश युनाइट नंबर 3 मध्ये दाखल होतोय. यश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव सिंगलने यश आपलं खातं उघडतोय. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होते आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचते 27-27. 27 धावा आतापर्यंत टीम कराटे या संघाच्या मात्र पाहायला मिळतात. एका बाजूला भवानी नगर सर्वे संघ तर दुसऱ्या बाजूला टीम आहे जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे. या दोन संघांमधली ही लढत, जो जिंकणार तो मात्र पुढे जाणार, जो हरणार तो मात्र त्याचा प्रवास या स्पर्धेतून इथेच थांबणार आहे. प्रमोदचा पुढचा चेंडू शिवाजी यांच्यासाठी धीम्या गतीने टाकलेला हा बॉल चकवला. यावेळी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा बॉल होता. डॉट बॉलची होते सांगता. यावेळेस आणखीन एक मोठा प्रहार केलाय. उंची जास्त, लांबी इथे कमी मिळाली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, कॅच ड्रॉप झाली. थोडस फंगलिंग पाहायला मिळतंय तिथे. जर पाहायला गेला तर 3 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय दोन्ही बॅटरला. 3 धावा. अगदी वेगाने ह्या धावा कंप्लीट केल्यात. तीन धावेने धाव फलक 33-0. ओहो, खूप चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता. प्रॉपर पॅट वरती आला नाही, बीट करून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली टीम कराटे संघ 30-1. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये घेऊया. गुलमोहर बोत्रेवाडी विरुद्ध शिवगर्जना काळगाव. आपण आला त्याचा आम्हाला कॉल द्या. यानंतरची मॅच तुमची आहे. टॉस आपण घेऊया इनिंग ब्रेक मध्ये. बोत्रेवाडी विरुद्ध काळगाव या दोन संघांमधली ही मॅच. गेल्या 2 आठवड्यापूर्वी शिवगर्जना काळगाव या संघाचं, या टीमचं आयोजन आपण पाहिलं. छत्रपती शिवाजी क्रीडांगण घरोंदा येथे खूप चांगलं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. बॅटचे ब्रश होतोय तिथे कॅच ड्रॉप, परंतु नॉन सेकंड एंडला धाव घेण्याची गरज नव्हती आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय. यश बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतोय टीम कराटे या संघाला. नवीन बॅटर नेट नंबर 4 मध्ये मंगेश आलाय. अंतिम षटक NK. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, कुठलीही चुकी होत नाहीये त्या मिड विकेटला. प्रथमेश होता, प्रथमेश ने मात्र पकडलाय झेल
आणि जिथे संपतोय शिवाजी यांचा खेळ. नवीन बॅटर साई राजा आलाय. एनके याने मात्र नक्कीच विकेट मिळवली आहे. थोडासा स्पीडअप घ्यायचंय. 15 मिनिटाचा अवधी. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती चढवलेला आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून प्रोटेक्शन दिले गेले आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवरती. 31. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले होते, परंतु या 2 षटकामध्ये मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाज प्रमोद आणि एनके ने. खूप चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये डेट ओव्हर स्पेशलिस्ट प्रमोद च्या माध्यमातून झाली आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर एनके खूप चांगली कामगिरी करत असताना हाई बॉल डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवण्यामध्ये आणि अनुभव आहे या गोलंदाजाकडे, कारण मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवत असताना हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. कारण शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं. अंतिम षटकामध्ये धावा जमवण्याचं काम बॅटर मंगेशला मात्र करावं लागेल आणि एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण इथे पाहायला गेलं तर मंगेश कुठेतरी बॅट आधीच फिरते. मंगेशची बीट करून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिथे दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतोय मंगेश. आणि पहिली इनिंग पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टीम कराटे संघ जाऊन पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती. लक्ष असेल 18 चेंडू 33 धावा. जास्त वेळ न घेता आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टीम कराटे संघ 15 मिनिटाचा अवधी आहे आणि भवानी नगर आपल्याला देखील विनंती असेल की आपण आपले बॅट्समन त्वरित पाठवायचे. पहा लाईनअपची शिस्त पाळा, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत, त्या नियमांचं उल्लंघन करू नका. खूप चांगली संघटना पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने नवनवे स्पर्धा आयोजन नेहमीच शिवजादव बॉस आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून केलं जातं. आणि टॉस साठी जाऊयात नेक्स्ट मॅचचा. बुत्रेवाडी आणि काळगाव. चला मी नम्र विनंती करेन दोन्ही टीम गुलमोहर बोत्रेवाडी विपक्ष शिवगर्जना 11 काळगाव. सोन्या वेलकम. दुसऱ्या बाजूला प्रशांत बोत्रे. ओमसाई एमटीसी चे सर्व अक्षय शेठ महात्रे खोणीगाव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूला टीम शिवगर्जना 11 काळगाव. छापा आणि काटा कॉल केला जाईल. ओमसाई एमटीसी चे सर्व 81-82 टॉस केला जाईल. इथे मात्र मागितलं जात आहे आणि या काळगाव संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू सो मच अक्षय शेठ मात्र 81-82. टॉस जिंकलाय प्रशांत बोत्रे. महत्वाचा निर्णय काय? बॉलिंग. आणि आज रविवारचा दिवस स्कॉट तर असेलच,
आणि स्क्वॉड मध्ये नक्कीच काय चेंजेस पाहायला मिळतील? आपला संघ देखील चांगला खेळलाय. आमचा फक्त अमित नाहीये, बाकी सगळेजण आहेत जे आहेत. आणि या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य जिव्हाळा चषक पैठणी साडी. हो, सगळ्यांना आतुरता आहेत. ज्यांचं लग्न झालंय त्यांना पण आतुरता आहेत. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन घरी न्यायची. थँक्यू सो मच. तुमचं लग्न झालंय का? हो. थँक्यू सो मच. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय त्यांनी, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. काय माइंडसेट असेल सोन्या? आम्ही 35+ धावा बनवायचा प्रयत्न करू. बाकी आमचे तर सगळे प्लेयर वगैरे आज आहेत. आम्ही चांगला गेम करायचा प्लॅन करू. जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक, कॅप्टन 26 आणि संपूर्ण टीमची एक वेगळी संकल्पना. गुलाबी साडी नाहीये, पैठणी साडी आहे. काय सांगाल? आयोजन एकदम उत्तम आहे. नवीन काहीतरी नवीन आपण करतोय हे एकदम म्हणजे नवीन मस्त आहे सगळं. आयोजन म्हटलं कॅप्टन 26 आहे म्हटलं आयोजन पण मस्त आहे. थँक्यू सो मच. टॉस जिंकला टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. कोणत्याचा निर्णय घेतला अक्षय शेठ मात्र आपला देखील आभार. मुख्य व्यासपीठावर आपण देखील असं नसतं. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद लव जाधव सर. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सेकंड इनिंगला मात्र होते सुरुवात. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय. उत्तर मध्ये आपण जातोय. पहिला बॉल अनिल. पहिलाच बॉल यश त्यांच्या वरतून जाणारा आगू टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला फिरवण्याचं काम होतं, परंतु कुठलाही संपर्क होत नाहीये बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल. यावेळेस मात्र आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. तिथे मात्र पहा काय फॉंगल पाहायला मिळतंय आणि 3 धावा अगदी वेगाने कंप्लीट होत आहेत. शिवगर्जना काळगाव टीम इथे उपस्थित झाले. तुमचं या जिव्हाळा चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आजच्या दिवसामध्ये स्वतः मालक साई एमटीसी अक्षय शेठ मात्रे 81-82 आज देखील उपस्थित आहेत. ओहो, यावेळेस फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न पहा. 1-2 अगदी ये भाई फेविकॉल का जोड है तशी कॅच पकडले. 2 क्षेत्ररक्षक आले आणि त्याच्यामध्ये दोघांनी उंजणी केली. कमळ फुलवलं आणि त्या कमळामध्ये त्या चिखलामध्ये बॉल अडकला गेलाय. डीजे सौजन्य महेश येळवे साहेब इथे उपस्थित झालेत. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची उपस्थिती नक्कीच पाहायला मिळते, कारण हा जिव्हाळाकरांचा जिव्हाळा जपणारा जिव्हाळा चषक पाहायला मिळतोय आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये न पाहायला मिळेल. जव्या मॅचच्या दिशेने अनिलचा पुढचा बॉल. शंभू यावेळेस ऑन साइडला बिग हिट फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांचा टोला. येतोय षटकार. यावेळेस आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न यश आहे. त्या ठिकाणी बॉल अडवला गेला आहे. फेकी केली गेली. एकाच धावेवरती समाधान. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. अंतिम बॉल. पहिलं P1चं षटक. लक्ष्य 33 धावांचं. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. भेदून निघून चाललाय बॉल. टप्पा टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 14.
12 चेंडू 19 धावांची गरज. दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र साईराज आलाय स्ट्राईकला. शंभू व्हाईट बॉल अवांतर धावसंख्येने षटकाची होते सुरुवात. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. व्हाईट बॉल आलाय. साईराज यांचा कमबॅक करावं लागेल. कुठेतरी धावसंख्येला आळा घालावा लागेल कारण 33 धावांचं लक्ष्य आहे. कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल किंवा रोखलं जाईल पाहावं लागेल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यष्टी रक्षक बॉल पर्यंत आलेत. कॅच पकडली आहे आणि आणखीन एक फलंदाज मात्र जावं लागेल माघारी शंभू यांना. बॅक टू डी रॅग आउट. दुसरा धक्का टीम सळवे संघाला. आणखीन एक झेलची संधी आणि हो मिड विकेटला पकडलाय झेल. आल्या पावली मात्र माघारी जावं लागेल. खात उघडता आलं नाहीये. प्रथमेश आउट झाला. यावेळेस मात्र पहा लोअर फुलटॉस बॉल होता. अलोंग द कार्पेट पद्धतीने डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. फेकी गेली की जाईल. तिथे मात्र एकच धाव सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय अर्थात 16 या धाव संख्येवरती. 9 चेंडू 17 धावांची गरज. अजूनही 9 बॉल शिल्लक आहे. 17 धावांची गरज असेल. साईराज खूप चांगली गोलंदाजी अनुभव आहे या गोलंदाजाकडे. कुठलेही मोठे फटके खेळून दिले नाहीत आतापर्यंत. 2 महत्वाचे विकेट त्याने माघारी धाडलेत. खूप चांगली गोलंदाजी. परंतु यावेळेस दिशेपासून भरकटतोय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. यावेळेस ऑन साइडला बिग हिट केलाय. अंपायरचा निर्णय येतोय. एकच धाव. स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. षटकार. व्हाईट बॉल. व्हाईट +1. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. टीमची धाव संख्या जाऊन बसते 26. 26 ऑन स्कोर कार्ड. प्रमोद दादा हरुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळाकारांचा जिव्हाळा जपणारा जिव्हाळा चषक 2024 आपण अनुभवत आहे. आजचा अंतिम दिवस. बिगिट करण्याचा प्रयत्न पायावरती आदळलाय परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती जरूर ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 27 या धाव संख्येवरती. 27. 2 षटक समाप्त. 27 ला
27-3. पहा 15 मिनिटाचा अवधी आहे, तुम्हाला 15 मिनिटांमध्ये हा सामना संपवायचा आहे, कारण आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेला तर बरेच सामने आहेत, अन्यथा मात्र पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता दोन्ही टीमने घ्यायची आहे. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय, यॉर्करचा प्रयत्न होता, यश आहे त्या ठिकाणी, फंगलिंग पाहायला मिळालं, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र अगदी खूप चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळतोय. 2 धाबा याही बॉलवरती मात्र कंप्लीट होत आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यात. आता समीकरण जर पाहायला गेलं तर येणारे 5 बॉल 4 धावांची गरज, 5 चेंडू 4 ची गरज. यावेळेस मात्र पहा तोच टप्पा, तीच लेंथ मात्र आता पुन्हा एकदा हाताळली आहे. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धावफलकावरती मात्र जरूर ऍड होते. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर फलंदाज मात्र बाद होतोय. आकाश मात्र माघारी जातोय. विकी आलाय. लकी नवीन बॅटर. चार चेंडू 3 धावांची गरज, येणारे 4 बॉल 3 धावांची गरज असेल. चार बॉल 3 धावांची गरज आणि थांबला नाहीये. षटकाराने मॅच फिनिश केली आहे. भवानीनगर सळवे संघ विजेता होतोय. स्ट्राईक याच्यासाठीच मात्र रोटेट केली होती, स्ट्राईक रोटेट केली आणि षटकाराची मोहर चढवली. विजयाचा षटकार येतोय आणि या मॅचचा हिरो प्रमोद ठरतोय. प्रमोद या आणि आपला प्लेअर ऑफ द मॅच चा किताब मात्र घेऊन जा. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच मध्ये नेक्स्ट मॅच गुलमोहर बोत्रेवाडी आणि त्यांच्या विरोधात शिवगर्जना 11 काळगाव संघ. ऋषी यांच्या शुभ हस्ते